आजी सांगा की असली मला मारतात, सांगा की बघा की कसं करायला माझ्यावर चोरीचा आळ गेलाय. प्लीज बोला आजी, प्लीज काहीतरी सांगा यासनी. काय वहिनीची कसली साक्ष काढतेस? आहे का तिचा मेंदू शाबूत आहे का? काही कळतंय का? बोलता येतंय का? नाही ना. उलट तिच्या ह्या असल्या अवस्थेचा तू गैरफायदा घेतलेला आहेस. कपाटातनं दागिने चोरी केलेस तू. अरे सामान्य नाहीये ती. ती म्हणजे फक्त एक जिवंत मड आहे मड. हो बस. माझ्या आजीला काय बी बोलायचं नाही. बोलणार बोलणार आत्या काय करणार तू? आत्या आत्या झाली असेल तिच्याकडनं चूक म्हणून आता काय तिचा जीव घेणार आहेस का? हो जीव घेणार. घेणार मी तिचा जीव. जीव घेणार. आत्या आजी अहो काय करायला सोडा तिला. आत्या आत्याचा गळा सोड. आत्या सोडा तिला. आत्या 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 तिचा गळा सोड. खबरदार माझ्या नातीच्या अंगाला हात लावलास तर. आजी 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 तुम्ही बरं झालं आजी. मी बोललो होतं की नाही आपल्या आजी बऱ्या होणार. बघितलं आपला प्लॅन सक्सेसफुल झाला. आजी प्लॅन कसला प्लॅन? हा तुम्हाला काय वाटलं? मला चोरीच्या आरोपात अडकवायचा प्लॅन तुमचा होता? नाही, ह्यो प्लॅन माझा होता. आज आम्ही जेव्हा दागिना बघून आमच्या खोलीत चाललेलो तेव्हा कामिनी आजींचं दार बंद होतं. निंगीला मी नाही म्हणलं तरी बी ती कान लावून तुमच्या दाराच्या बाहेर उभी होती. मी बी तिच्या मागं गेलो आणि सगळं ऐकलं. हे जुने दागिने आपल्यासाठी महत्वाचे नाहीच आहेत, पण आता हेच दागिने आपलं महत्वाचं काम करणार आहे. ग्रॅनी आजी काय काय पझल मध्ये बोलत असतेस, नीट बोल ना. कारण आता ते दागिने चोरीला जाणार. व्हॉट? अरे राजांनीच आपलं काम सोपं केलेलं आहे.
आता त्या कपाटातनं मी दागिने चोरणार आणि ते चोरलेले दागिने वितळवणार आणि वितळवलेल्या वच्यातनं करोडो रुपये माझ्याकडे येणार आणि मग आपण असे श्रीमंत होणार. पैसाच पैसा येणार आता. आणि या सगळ्याचा आळ कोणावर येणार? कमळीवर. कारण चाव्या तर तिच्याचकडे होत्या. हो, म्हणजे ती पोलीसकडे चालली जाणार. बरोबर. आता मी ना तुम्हाला एक प्लॅन सांगते. दागिने चोरून तो सगळा आळ आमच्यावरती टाकायचा तुम्ही प्लॅन केला. रात्री गार्डनमध्ये निंगी तिथंच होती जिथं अनिका तिच्या मैत्रिणींसंग बोलत होती फोनवरती ह्या सगळ्या प्लॅन बद्दल. मग काय, आम्हाला खात्री पटली, येळ कळली. निंगी धावत आली खोलीत आणि तिने सगळा प्लॅन सांगितला. तेव्हा आम्ही ठरवलं की आपण दागिनं वाचवायचं. आवाजनी माहित होतं का कामिनी आजी आमच्या दाराबाहेर उभं राहून सगळं ऐकत होती. मुळात हे सगळं आम्ही दागिन्यांसाठी केलेलंच नाही. आम्ही हे सगळं केलं ते आजींना बरं करण्यासाठी. होय की नाही बाबा? हो, म्हणजे काय? डॉक्टर थांबा की. डॉक्टर, आईची तब्येत कशी आहे आता? आजी केव्हा बऱ्या होतील? त्यांचे बरे होण्याचे चान्सेस आहेत, मात्र त्या रिस्पॉन्स का करत नाही हे कळत नाहीये मला. अहो नाही डॉक्टर, असं नाही. आजी रिस्पॉन्स करतात. म्हणजे त्यांना काय बोलायचं असेल किंवा सांगायचं असेल तर त्या हाताची बोटं हलवतात. हां. अरे वा, असं असेल तर आपल्याला त्यांना फक्त ट्रिगर करावं लागेल. म्हणजे काय करावं लागेल? बाळा मला सांग, नेमकं असं काय घडल्यावर तुला जाणवतं की आजींच्या बोटांच्या हालचाल होतात ते? म्हणजे जेव्हा जेव्हा घरात काय चुकीचं घडत असेल किंवा मला कोण काय बोललं, मला काय चुकीचं बोललं तर मग ते रिस्पॉन्स करतात. याचाच अर्थ आजींचा कमळीवर खूप जीव आहे आणि तिला काही त्रास झाला की ते हालचाल करतात. आपल्याला याच गोष्टीचा उपयोग करून घ्यावा लागेल. मग तसं असेल तर आजींसाठी मी काय बी करायला तयार आहे. काका, आता आपल्यालाच काहीतरी करायला पाहिजे. डॉक्टरांनी आईच्या तब्येतीत सुधारणा होण्यासाठी काही गोष्टी करायला सांगितल्या होत्या, पण त्या कशा कराव्यात काही सुचत नव्हतं. मग रात्री कमळी आणि निंगी माझ्याजवळ आल्या. राजन काका, थोडं बोलायचं होतं. हां, बोल. आज रात्री अन्नपूर्णा आजींच्या तिजोरीमधलं सगळं दागिनं चोरून आमच्यावर आळ घ्यायचं ठरवलंय कामिनी आजींनी. काय? मी आत्ताच जाऊन तिला जाब विचारतो. काका थांबा. हो, तुम्हाला कळतंय का, ह्यो चांगला चान्स आहे आजींना बरं करायचा. डॉक्टरांनी काय सांगितलंय, ह्यो चोरीचा जर आळ माझ्यावर आला म्हणजे माझ्यावर संकट आलं की नाही. हे संकट आईसमोर मोठं करायचं ठरवलं आणि तसं केलंही आणि त्याचा परिणामही झाला.